या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. हां. आपला जो चॅप्टर आहे ॲडिशन, तर त्या ॲडिशनमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय ते म्हणजे काय पाहतोय ॲडिशनमध्ये आज वर्ड प्रॉब्लेम्स पाहतोय आपण. ठीक आहे? तर या ठिकाणी आपण आता पाहूयात वर्ड प्रॉब्लेम्समध्ये. कुणीतरी आलेलं आहे त्यांना एकदा जॉइन करून घेऊ आणि मग सुरू करू. ओके. काल आपण मराठीमध्ये प्रश्न पाहिले होते आणि मी विसरलो होतो तुम्हाला होमवर्क टाकायला. कोणी पुन्हा म्हणजे दरवेळेस अवनी आठवण करून देत असते, की बाबा सर मेसेज टाकत असते, की "सर होमवर्क टाका" किंवा विसरला. आज काल तिनंही नाही टाकलं, की मीही विसरून गेलो पुन्हा नंतर. तर काही हरकत नाही. आज इंग्लिश प्लस मराठी दोन्हीचेही मी 20 प्रॉब्लेम्स तुम्हाला टाकणार आहे आणि ते तुम्ही 9 वाजेपर्यंत सर्वांनी सॉल्व्ह करायचे. ठीक आहे? तर मग आता आपण 5 प्रॉब्लेम्स आता आपण घेणार आहेत इंग्लिशमध्ये. ते ॲडिशनचे असतील. तर ते आपण सॉल्व्ह करायचे व्यवस्थितरित्या आणि सॉल्व्ह करून त्यानुसार आपल्याला आणखी 10 प्रॉब्लेम्स मी वर्ड प्रॉब्लेम्स ॲडिशनचे देणार आहे. आणि मग उद्या आपली टेस्ट होईल ॲडिशनवरती. ठीक आहे? ॲडिशन कुठून? addition of 1 digit to 6 digit and addition in addition word problems. ओके. म्हणजे ॲडिशन मध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स वरती सुद्धा टेस्ट होईल. ठीक आहे. तर मग सुरुवात करूयात आता आपण या ठिकाणी. रिया हॅज 120 स्टिकर्स. 25 स्टिकर्स. रियाकडे किती स्टिकर्स आहेत आता? 125 25. स्टिकर्स आहेत. 100, 125. हां. 120, 25. 125. ओके. 125. कसं काय चाललंय? हं. 125. 125 ओके. तर त्यानंतर मग आता आपल्याला सांगता येतं, की हर फ्रेंड गेव हर 78 मोर. मग तिच्या बघा, तिची जी फ्रेंड आहे, तिच्या फ्रेंडनं तिला किती दिले परत आणखी 78 दिले. मग 48. हां. तर मग हाऊ मेनी स्टिकर्स डज रिया हॅव नाऊ? म्हणजे रियाकडे आता एकूण किती स्टिकर आहेत? ठीक आहे. हे आपल्याला आता पाहायचं आहे, की म्हणजे नेमकं आता एकूण किती झाले मग? अ, आपल्याला या ठिकाणी मला वाटतंय आपण जिथे टिक करतोय, त्या ठिकाणी टिक होईना. हां. ओके. हां, होतंय. बघा 125 आहे. बघा. हां, हे इथं याने पाहूयात एकदा. हे पेन्सिलनं. 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. हां, चला. तर आता तुम्ही घ्या बरं नोटबुक बाजूला. मी तुम्हाला सांगतो आज काय करायचं ते. 125 वरती लिहा. चला लिहा 125 या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर प्लस खाली काय लिहिणार तुम्ही? 78 लिहा. चला, आता ॲडिशन करा मग. 25 plus 78. येस, आता तुम्ही करा आज. 200. 23. 23. 23 कसं Option येईल? number B. Option ऑप्शन number नंबर B. बी 200 203 हे लक्षात घ्या. ऑप्शन नंबर Option बी number B. येस Option 203 number असं B. असेल. Option number B. गुड, गुड. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊयात. म्हणजे याचं जे ऑप्शन आन्सर आहे, ते काय असणार आहे मग? ऑप्शन नंबर बी हे लक्षात घ्या. म्हणजे कोणतं? 203. चला पुढे जाऊयात आता.
Number 2. Next, a shopkeeper sold 349 apples. बघा, एका विक्रेत्यानं म्हणजे दुकानदारानं किती ॲपल्स सोल्ड केले? 349. कोणीतरी आले, त्यांना जॉइन करून घेऊ. एक मिनिट. इकडे आज जरा थोडासा काहीतरी प्रॉब्लेम यायला लागलाय. हां? हां, वेट हां. एक मिनिट. आपण तिथे चला इकडे चाललंय. येतंय व्यवस्थित. मग हायलाइट होत नव्हतं व्यवस्थित किंवा तो पेन चालत नव्हता आपला. 625. गुड. आपण आता इथे या ठिकाणी पाहूयात. इथं नंबर बी. 45. आता ऑप्शन नंबर बी. ऑप्शन ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. 349 प्लस हां, किती घ्यायचं प्लस काय करणार 276 या पद्धतीने घ्यायचं आणि मग काय करणार आता त्यांची ॲडिशन करा. किती आलं? ऑप्शन नंबर काय आला? 625. 625. Very good. 625. Option number B is the correct answer. Yes. Now next. आता हे घ्या. Question is, a library has एका लायब्ररीमध्ये बुक्स आहेत 1256 एवढे स्टोरी बुक्स आहेत. त्यामध्ये 789 कॉमिक्स बुक्स म्हणजे ते कॉमिक्स बुक्स आहेत. मग हाऊ मेनी बुक्स आर देअर इन टोटल? टोटल बुक्स किती आहेत? कम ऑन. एक ॲडिशन बनवा. ॲडिशन करा चला. 1200 करा. 1000. चला ॲडिशन करा. Very good. Option number A is the correct answer. Very good. Very good. Option number A एक correct answer आहे. Very good. एक correct answer आहे. Number next. Ravi scored 87 marks. रवीने किती मार्क्स घेतले? 87 घेतले. ठीक आहे. किती मार्क्स घेतले रवीनं? 87. 9, 10, 11, 13, 14, 15, 16, 17. इंग्लिशमध्ये त्यानं 87 घेतले. आता मग मॅथ्समध्ये 92 घेतले आणि 75 इन सायन्स. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर. What is total score? किती येईल आन्सर? 87 प्लस 92 प्लस 75. ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर 254. ॲडिशन करायची आहे. वेगळं काय करायचं नाही. ऑप्शन नंबर बी. येस, ऑप्शन नंबर बी.
गुड. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम इज देअर. 600. There are 468 boys and 512 girls in a school. एका शाळेमध्ये 468 बॉयज आहेत and 512 गर्ल्स आहेत. What is the total number of the number of students? 8, एकूण 9, किती 10, संख्या 10, आहे 10, 0, त्यांची? 10. चला ऍडिशन करा मग आता. Option number B. Number B. काढलं? अरे बापरे, तुम्ही तर खूप स्पीड मध्ये चाललात. Option number B. गुड. Option number B. सर मी सांगितलं. गुड. ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय असेल, हे करेक्ट आन्सर असेल. काय ऍडिशन करायची? 4, 6, 8 वरती मांडा, त्याच्या खाली बरोबर अंकाखाली अंक मांडा. 5, 1, 2 आणि मग त्यांची 8 + 2 = 10. मग 0 लिहायचा. बरोबर का नाही? म्हणजे अशा पद्धतीनं आपण आता ऍडिशन सर्वांना येते येते असं या ठिकाणी मला तरी वाटायला लागलंय. कारण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं ॲन्सर केलेले आहेत बऱ्यापैकी, आहे ना? तर ज्यांना अजून समजलं नसेल, त्यांनी एकदा काय करा, थोडंसं आपल्या घरामध्ये जे कोणी त्यांना येतंय, आपले आई-वडील, मोठा भाऊ, अंकल कोणी असतील, त्यांची थोडीशी मदत घ्या आणि मग मदत घेऊन किंवा आपल्या शाळेतले टीचर आहेत, शिक्षक आहेत, त्यांची मदत घ्या. त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे, की बाबा ज्यांना कोणाला जर विद्यार्थ्यांना क्लासमध्ये बी अडचण येत असेल रात्रीच्या, तर तिथेही शाळेमध्ये आपण शिक्षकांना विचारू शकतो. तिथेही टीचरला विचारा किंवा ॲडिशन ज्यांना अजून समजलीच नाही चांगल्यापैकी, त्यांनी अजून वाटलंच तर मला विचारा, की "सर मला आणखी नीट समजलं नाही." मग मी आपण आणखी समजून नाही का ते खाली लाईन पण नाही का रेड त्याच्या पण खालचं ॲडिशन सर्वांना समजलेली आहे. बरोबर का नाही? ठीक आहे? यस आय पण ओके. गुड. तर मग या ठिकाणी आपण थांबूयात आणि आता मी लगेचच 20 क्वेशन्स टाकतोय तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. बघूयात आता. हां, तर मी काय सांगतोय, आपण आता लगेचच मी तुम्हाला 20